नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या संचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी अजून एक वाळवणाची रेसिपी बनवतोय, ती म्हणजे साबुदाणा फेणी। पहिले तर साबुदाणा मस्त असं इथे शिजायला ठेवायचा आहे। छान भिजवून घ्यायचं पहिले रात्रभर छान धुवून वगैरे त्याला भिजत ठेवायचं थोडंसं पाणी घालून। आणि त्यानंतर इथे सकाळी बघा शिजायला ठेवायचं आहे एका मोठ्या भांड्यात। इथे माझं भांडं थोडं छोटं झालं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये नंतर मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे। पण त्याच्यात मीठ वगैरे टाकून घेतलं आणि नंतर कळालं की ते थोडंसं शिजेल वगैरे, त्याच्यामध्ये पाणी थोडंसं जातं ना, त्याच्यामुळे म्हटलं तेवढ्या भांड्यामध्ये शिजणार नाही म्हणून थोडासा मोठा टोप घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर शिजायला ठेवलेलं आहे। आणि छान त्याला शिजवून घ्यायचं मोठ्या भांड्यातच म्हणजे जेव्हा शिजवाल ना तेव्हा मोठ्या भांड्यातच थोडंसं घ्या शिजवायला। हा जवळपास अर्धा किलो साबुदाणा आहे, त्याला छान ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली तळायला ते लागू नये। आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे बटाट्याचा किस। मस्त मोठे मोठे बटाटे घेतलेले आहे, सोलून वगैरे किसून घ्यायचे आहे। 2-4 पाण्यात चांगले धुवून घ्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण शिजायला टाकायचं आहे, म्हणूनच मी भांडं चेंज केलं। आणि तोही शिजवायला टाकायचा आहे, मस्त शिजवून घ्यायचा आहे। आणि बघा मस्त इथे घट्टसर, जास्त वेळ लागत नाही शिजायला, एक 7 ते 8 मिनटं लागतात, जास्त नाही लागत वेळ। आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं आपण टाकणार आहोत जिरं, कच्चा जिरा आहे, त्याच्यानंतर कुठे भाजलेला वगैरे अजिबात नाही आहे। जिरा टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे। जिरं एकदम स्टार्टिंगला टाकू नका, नाही तर जिऱ्याचा कलर तो उतरतो आणि मग नंतर व्हाईट असे साबुदाणाचे ज्या फेण्या बनवतोय ना त्या व्हाईट राहत नाहीत, त्यासाठी मी इथे फक्त नंतर थोडंसं लास्टला टाकायचं आहे। जेव्हा आपण उतरतो ना त्याच्या आधी 2 मिनटं टाकायचं आणि मिक्स करायचं। त्यानंतर इथे आपण आता सुकवायला टेरेसवर आलेलो आहोत। मस्त असं एक कपडा घ्या तुम्ही कोणता, किंवा प्लॅस्टिकचा एक घ्या, माझ्याकडे बॅनर होता मग तो घेतलेला आहे। आणि ते चमचा म्हणजे जो डाळीचा चमचा असतो ना त्याच्याने पळीने इथे आपण एक थोडंसं टाकायचं आहे बॅटर। अशा पद्धतीने थोडंसं छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त म्हणजे छोटे मोठे कसे पाहिजे असेल त्या हिशोबाने करू शकता। इथे बघा मस्त असं थिक आहे बॅटर आणि अशाच पद्धतीने ठेवायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही आहे। आणि इथे छोटे छोटे मोठे मोठे जसे आपल्याला पाहिजे ना त्या हिशोबाने इथे पापड आपण ज्या फेण्या आहेत ना त्या टाकायच्या याच्यामध्ये। आणि 1 ते 2 उन्हामध्ये मस्त असं कडक ऊन असेल ना तर 1 ते 2 उन्हामध्ये छान असं ते सुकवून निघतात। बघा इथे जास्त पसरवायची पण गरज लागत नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे, एकदमही नाही जाडसर आणि एकदम पातळही नाही। आणि त्यानंतर छान सुकल्यानंतर इथे पलटून घेतल्यानंतर पण तुम्हाला दाखवते आहे। आणि नंतरच मस्त असे इथे आपण पूर्ण सगळे सुकले ना की त्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसतात ते। आता पहिलेवाले जे बनवले ते मी पूर्ण प्लेन बनवले, फक्त मीठ टाकलेलं आहे। आणि दुसरेवाले जे बनवते आहे ना त्याच्यामध्ये मी बटाट्याचा किस तर वापरलेला नाही आहे, फक्त साबुदाणा आहे आणि प्लस याच्यामध्ये टाकलेला आहे चिली फ्लेक्स। उपवासासाठीच आहेत दोन्हीसुद्धा, नॉर्मली तर खाऊच शकतो आपण, पण उपवासासाठी हे चिली फ्लेक्स फक्त जे असतात ना ते आपण खाऊच शकतो। म्हणजे सुकवलेली मिरचीच असते ना, फक्त आपण त्याला मिक्सरला वाटून घेतलात तरीही चालेल, किंवा बाहेरून डायरेक्ट म्हणजे चिली फ्लेक्स आणलात तरीही चालेल। त्यानंतर हे थोडेसे मी मोठे मोठे केलेले आहेत आणि छान इथे बॅनरवर सुकत ठेवलेले आहेत। आणि तेही सुकल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसतात। तुम्हाला कोणते आवडतात त्या हिशोबाने आपण बनवू शकता। आता इथे मस्त तुम्हाला तळून दाखवते आहे। सुकल्यानंतर उन्हामध्ये छान असे कडक उन्हामध्ये ना 2 दिवस दाखवलात ना मस्त असं सुकवून निघतात हे पापड, किंवा फेण्या म्हणतात आमच्याकडे याला। आणि नंतर तेल गरम करायचं आहे, छान तेल कडक गरम झालं की त्याच्यानंतर ह्याच्यात आपण हे पापड जे फेण्या आहेत ना त्या सोडायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत छान क्रिस्पी होईपर्यंत। थोडंसं साबुदाण्याचे पापड म्हणा किंवा साबुदाण्याच्या फेण्या म्हटलं की ह्याच्यामध्ये कसं पाण्याचा अंश असतो ना, त्याच्यामुळे ते तडतडतं खूप, फक्त काळजीपूर्वक मस्त असे आपण तळून घ्यायचं आहे। आणि ते बघा सगळ्या अशा पद्धतीने मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। उपवासाला तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि तुम्हाला तोडूनही दाखवते बघा, मस्त असं लगेच सुट्टा आहेत आणि खायला तर 1 नंबर लागतात। तुम्हाला कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।